आईने पोटच्या 2 वर्ष मुलीबरोबर आणि स्वतःबरोबर अतिशय भयंकर कृत्य केले। संचिता साळुंके, वय वर्ष 27, असं या विवाहित महिलेचे नाव। संचिताला 2 वर्षाची एक मुलगी आहे। काही दिवस अगोदर संचिता आपल्या 2 वर्षीय मुलीला घेऊन आपल्या माहेरी म्हणजे आई वडिलांच्या घरी सातारा जिल्ह्यातील वडूद या ठिकाणी आली होती। शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून संचिता आणि ती 2 वर्षाची मुलगी घरामध्ये दिसली नाही। आई वडिलांना घरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मुलीचा आणि नातीचा शोध घेतला, परंतु संचिता काही सापडली नाही। गावातील काही लोकांनी संचिता नदीच्या दिशेने गेला असं सांगितले। आई वडिलांनी तिचा कृष्णा नदीच्या ठिकाणी शोध घेतला तर तिथे त्यांना तिची चप्पल आढळली। मुलीने नातीबरोबर पाण्यात उडी मारली। आई वडिलांना पूर्ण संशय आला। त्यांनी तात्काळ गावकऱ्यांना सांगितले। नदीला पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे संचिता आणि 2 वर्ष मुलीला शोधणं कठीण झाले। दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले। पोलिसांनी अंदाज लावलाय सासरच्या छळामुळे संचितीने आपल्या मुलीबरोबर स्वतः